नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा या ठिकाणी मराठी व्याकरण या विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. बघा, आता हे सर्व प्रश्न पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, स्वामी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. स्वामी या कादंबरीचे लेखक रणजित देसाई स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचार, स्त्री पुरुष. आता स्त्री पुरुष या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. आता स्त्री पुरुष बघा या शब्दामध्ये इतरेतर द्वंद्व समास या प्रकारचा समास आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलंय, हळद लागणे. आता हळद लागणे अशा बघा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे, याचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. आता हळद लागणे म्हणजे विवाह होणे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, समशेर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता समशेर म्हणजे काय, भाला, कुऱ्हाड, तलवार, प्रख्यात. बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? समशेर म्हणजे तलवार, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, पुढील विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. बघा, त्या ठिकाणी 4 बघा जोडे आहेत, या 4 जोड्यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. आता निरर्थक, अर्थपूर्ण बघा या ठिकाणी ही जोडी बरोबर आहे. उग्र, सौम्य बघा या ठिकाणी ही जोडी बरोबर आहे. कृपण, उदार बघा या ठिकाणी ही पण जोडी या ठिकाणी बरोबर आहे. उत्कर्ष, प्रगती. आता बघा या ठिकाणी ही जोडी बरोबर आहे का? उत्कर्षाचा विरुद्ध अर्थी शब्द काय असतो? उत्कर्ष, अपकर्ष, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय, पुढील शब्दापैकी कोणता शब्द या ठिकाणी भाववाचक नाम नाही? बघा, त्या ठिकाणी 4 शब्द आहेत, कंजूसपणा, चांगुलपणा, गुरुत्व, विशिष्ट. बघा विद्यार्थी मित्रांनो, वरील बघा या ठिकाणी 3 शब्द या ठिकाणी भाववाचक नाम आहेत. विशिष्ट बघा या ठिकाणी हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम नाही, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, खालील बघा खालील सर्वनामापैकी या ठिकाणी आपल्याला प्रश्नार्थक सर्वनाम ओळखायचं आहे. बघा, सर्वांचे योग्य उत्तर येईल का? प्रश्नार्थक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, प्रश्नार्थक सर्वनाम ओळखा, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा कोण काय विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्नार्थक सर्वनाम आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलंय, देवनागरी लिपीला पुढीलपैकी कोणतं दुसरं नाव आहे? देवनागरी लिपीला विचारले, खालीलपैकी कोणतं दुसरं नाव आहे? आता देवनागरी लिपीला कोणतं या ठिकाणी दुसरं नाव असेल? बघा, सर्वांनी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे, बाळबोध लिपी. बघा, बाळबोध लिपी हे देवनागरी लिपीचं दुसरं नाव आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, वाक्यामध्ये एखाद्या महत्त्वाच्या शब्दावर जोर द्यायचा असतो तेव्हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. समजा आता एखादं वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये बघा महत्त्वाच्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात? बघा, सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 अवतरण चिन्ह एकेरी या बघा प्रकारचे विरामचिन्हे बघा, अवतरण चिन्ह एकेरी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, हे केवळ शूरांचेच काम आहे. बघा, अशा बघा प्रकारचं एक वाक्य आहे, या वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. हे केवळ बघा शूरांचेच काम आहे. बघा, आता हे आज्ञार्थी वाक्य असेल का, उद्गारार्थी वाक्य असेल का, विधानार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य? बघा, सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. हे केवळ शूरांचेच काम आहे. बघा, हे वाक्य कोणतं असेल? विद्यार्थी वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलंय, चाचीचे हे पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? चाचीचे हे पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? चाचीचे विद्यार्थी मित्रांनो षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10 बघा, काय विचारलंय, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बोलावले.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बोलावले या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे? कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग यापैकी नाही. बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बोलावले या वाक्यामध्ये भावे प्रयोगाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? बावळी मुद्रा. आता बावळी मुद्रा, देवळी निद्रा अशा बघा प्रकारची एक म्हण आहे. या म्हणीचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? बावळी मुद्रा, देवळी निद्रा या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ काय असेल? दिसण्यामध्ये बावळट परंतु अत्यंत हुशार मनुष्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा पुण्याहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? पुण्याहून. बघा या ठिकाणी ऊनहून. आता ऊनहून हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? बघा सर्वांनी सांगायचं आहे. ऊनहून बघा हे प्रत्यय पंचमी विभक्तीचे प्रत्यय असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा खालील शब्दापैकी कोणता शब्द या ठिकाणी सर्वनाम शब्द नाही? बघा सर्वनाम नसलेला या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. कोण, स्वतः, हा, माझा. बघा या 4 शब्दापैकी कोणता एक शब्द सर्वनाम नाही? बघा सर्वांच्या या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी माझा हा शब्द विद्यार्थी मित्रांनो सर्वनाम नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा राम आंबा खातो. राम आंबा खातो या वाक्याचा प्रयोग सांगा. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, अकर्मक भावे. राम आंबा खातो कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल. तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल या वाक्याचा प्रकार सांगा. संकेतार्थी वाक्य बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या वाक्याचा प्रकार आहे. विषय क्रमांक पुढचा लघु या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता लघु म्हणजे काय? लघु म्हणजे लहान. आता लघुचा या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. लघु म्हणजे लहान. लहानच्या विरुद्ध मग मोठा यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा मला आयुष्याची फिकीर नाही. मला आयुष्याची फिकीर नाही या वाक्याचा काळ सांगा बरं कोणता असेल? भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ. मला आयुष्याची फिकीर नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य कोणतं असेल? वर्तमान काळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा डोळे या शब्दाचं वचन बदला. डोळे या शब्दाचं वचन बदला. कोणतं असेल? डोळे. बघा डोळे, डोळा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय? उदरनिर्वाह या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? उदरनिर्वाह बघा या ठिकाणी शब्द विचारलाय. या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी कोणता यायला पाहिजे? सर्वांचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 चारितार्थ या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणता शब्द या ठिकाणी तत्सम शब्द आहे? बघा सर्वांनी सांगायचे या ठिकाणी 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी तत्सम शब्द कोणता? घर, भूगोल, भाऊ, भाव. सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 भाऊ या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तत्सम शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय? चांगुलपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे? चांगुलपणा हे कोणत्या प्रकारचं नाम असेल? भाववाचक नाम आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा मराठी भाषेचं लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? मराठी भाषेचं लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. मराठी भाषेचं लेखन देवनागरी या लिपीमध्ये केले जाते. विषय क्रमांक पुढचा कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव खालीलपैकी काय आहे? कुसुमाग्रज यांचं मूळ नाव खालीलपैकी काय आहे? बघा बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये असतो. कुसुमाग्रज यांचं मूळ नाव काय होतं? विवा शिरवाडकर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? कमळ या शब्दाचा कोणता शब्द समानार्थी शब्द नाही? बघा आता राजीव म्हणजे कमळ, अंबुज म्हणजे कमळ, सरोज म्हणजे कमळ, वायस म्हणजे काय असतो? वायस म्हणजे कावळा. म्हणजे वायस या ठिकाणी कमळचा समानार्थी शब्द नाही. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. बघा आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो या वाक्याचा प्रकार सांगा. बघा ज्या वाक्यामध्ये जेव्हा तेव्हा हे शब्द येतात ते वाक्य कोणतं असतो? मिश्र वाक्य. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मराठी भाषेमध्ये ळ या वर्णाचं वैशिष्ट्य कोणतं आहे? आता ळ हा वर्ण कोणता असेल? मृदू वर्ण, स्वतंत्र वर्ण, कठोर वर्ण, आद्य वर्ण. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? मराठी भाषेमध्ये ळ हा वर्ण कसा आहे? स्वतंत्र वर्ण या प्रकारचा आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा युद्धाला भिनारा. आता युद्धाला भिनारा शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता येईल? युद्धाला भिनारा. बघा सर्वांनी सांगायचे युद्धाला भिनारा कोण असतो? रणभीरू. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा झाकले माणिक योग्य अर्थ सांगा.
बघा प्रश्न मागील परीक्षामध्ये हा शब्द या ठिकाणी शब्द होता बघा झाकले माणिक वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. झाकले माणिक म्हणजे काय असतो? झाकले माणिक म्हणजे साधा पण सद्गुणी मनुष्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य या ठिकाणी अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चढाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. आता चढाई करणे विरुद्धार्थी कोणता आला पाहिजे? मग चढाई करणे, माघार घेणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? बघा सर्वांचे उत्तर आलं का? सहोदर म्हणजे काय असतो? भाऊ. समर्पण म्हणजे अर्पण करणे. अर्णव, रेवती. बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. समुद्राचा या ठिकाणी अर्णव. बघ अर्णव म्हणजे समुद्र, म्हणजेच या ठिकाणी समुद्राचा अर्णव या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा 6वा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? बघा संख्या विशेषण 6वा. आता पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा हे काय असतील? गणनावाचक आहेत का? 1 2 3 4. क्रमवाचक आहेत का? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा. यस म्हणजे सर्वांच्या या ठिकाणी 6वा हे काय असेल? क्रमवाचक आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य या ठिकाणी उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा चरपट पंजरी. आता चरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? चरपट पंजरी या अलंकारिक शब्द योग्य अर्थ काय असेल? वायफळ बडबड करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा कायद्याने प्रस्थापित झालेले नियम. आता बघा जे काही नियम असतात बघा कायद्याने प्रस्थापित झालेले नियम त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? वैवाहिक, वैचारिक, वैधानिक, नैतिक. बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. कायद्याने प्रस्थापित झालेले नियम म्हणजे कोणत्या? वैधानिक नियम असतात. विषय क्रमांक पुढचा मीठ भाकरी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? मीठ भाकरी. आता मीठ भाकरी या शब्दामध्ये बघा विद्यार्थी नपुंसक लिंग या प्रकारचं लिंग आहे. विषय क्रमांक पुढचा नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? आता बघा वाक्यामध्ये नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो? विशेषण म्हणतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा कोणत्याही क्षेत्रामध्ये हळूहळू होणारा बदल कोणत्या प्रकारचा बदल असतो? कोणत्याही क्षेत्रामध्ये हळूहळू होणारा बदल म्हणजे कोणता बदल असतो? उत्क्रांती असतो. बघा हळूहळू होणारा बदल कोणता असतो? उत्क्रांती असतो. आणि एकदम बघा फास्ट होणारा बदल हा क्रांती असतो. सर्वांना लक्षात ठेवायचं आहे. पुढचा बघा पर्याप्त या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? पर्याप्तचा समानार्थी शब्द पर्याप्त म्हणजे पुरेसा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा पक्षी या शब्दाचं अनेक वचन काय होईल? पक्षी या शब्दाचं अनेक वचन काय होईल? पक्षी अनेक वचन बघा या ठिकाणी पक्षीचा यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला? कुंजर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? आता कुंजर म्हणजे काय असतो? सर्वांनी सांगायचे सूर्य, हत्ती, राजा, स्मरण. कुंजर या शब्दाचा समानार्थी शब्द कुंजर म्हणजे हत्ती असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा आयात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? आता आयात करणे, निर्यात करणे म्हणजे आयातचा या ठिकाणी निर्यात या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. स्वतःचा फायदा पाहणारा. कोणत्याही गोष्टीमध्ये स्वतःचा फायदा पाहणारा आपण त्यांना काय म्हणतो? अप्पलपोटा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. जाड आणि ताळा हे शब्द कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा या ठिकाणी 2 शब्द आहेत जाड आणि ताळा. हे शब्द कोणत्या भाषेमधून? तामिळ भाषेमधून बघा मराठी भाषेमध्ये आलेले हे 2 शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. मधुर, गारवा, चतुर, लायक या 4 शब्दापैकी कोणता शब्द भाववाचक नाम असेल? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? गारवा. बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी शब्द काय असेल? भाववाचक नाम या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? आता भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास असेल? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? भाजीपाला या शब्दामध्ये समाहार द्वंद्व समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे. विषय क्रमांक पुढचा नीरज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? आता या ठिकाणी शब्द विचारलाय नीरज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? नीरज म्हणजे कमळ असतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा स्वामी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा सर्वांनी सांगायचे मागील परीक्षामध्ये प्रश्न होता स्वामी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? रणजित देसाई स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक पुढचा, गायन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? गायन, बघा या ठिकाणी शब्द विचारलाय, गायन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा सर्वांनी बघा स्वर संधी यायला पाहिजे, गायन या शब्दामध्ये स्वर संधी आहे. विषय क्रमांक पुढचा, तो बसला. आता बसला या शब्दाची जात ओळखा बरं. तो झाडाखाली बसला. बसला या शब्दाचे नाम आहे का? सर्वनाम आहे का? क्रियापद आहे का? तो बसला, तो झाडाखाली बसला. म्हणजे या ठिकाणी क्रियापद यायला पाहिजे ना. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं? स्मृती आणि स्मरण हे पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा स्मृती म्हणजे काय असतो? स्मृती म्हणजे आठवण. स्मृती, स्मरण मग हे काय असतील? आठवण या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा, विनम्र या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. आता विनम्र या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता असेल? विनम्र, गर्विष्ठ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा, दुसऱ्याच्या मनामधील जाणणारा. आता दुसऱ्याच्या मनामध्ये काय चालले हे जाणणारा आपण त्यांना काय म्हणतो? मनकवडा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालील दिलेचा म्हणीचा अर्थ सांगा. बावळी मुद्रा, देवळी निद्रा. बघा आपल्याकडे हा प्रश्न झाला होता. बावळी मुद्रा, देवळी निद्रा अर्थ काय असतो? दिसण्यामध्ये बावळट परंतु अत्यंत हुशार मनुष्य. ऑप्शन क्रमांक 2 आपला अर्थ आहे. विषय क्रमांक 5 या ठिकाणी वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. हाताचा मळ असणे. आता हाताचा मळ असणे म्हणजे काय असतो? सर्वांनी सांगायचे. हाताचा मळ असणे म्हणजे काय असतो? एखादी गोष्ट सहज शक्य असणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा, घरासमोर, शाळेपर्यंत, रस्त्यावर हे पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा आता घरासमोर, शाळेपर्यंत शब्दाला लागून बघा काही शब्द आलेले आहेत. आता घरासमोर, शाळेपर्यंत, रस्त्यावर मग हे काय असतील? शब्दयोगी अव्यय या प्रकारचे या ठिकाणी हे या जातीचे शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी विसंगत शब्द ओळखा. आता विसंगत म्हणजे काय? वेगळा शब्द निवडा. गुलामगिरी भाववाचक नाम आहे. नवलाई भाववाचक नाम आहे. गुंडगिरी भाववाचक नाम. लबाड, लबाड हा शब्द भाववाचक नाम होईल का? नाही. लबाडी हा शब्द भाववाचक नाम होतो. लबाडी या ठिकाणी शब्द भाववाचक नाम होत नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, ज्या क्रियापदांना अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते. ज्या क्रियापदांना अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते. आता कर्माची गरज असते आपण त्यांना काय म्हणतो? सकर्मक क्रियापद. कर्माची गरज नाही, अकर्मक क्रियापद. कर्माची गरज असते, सकर्मक क्रियापद. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. अपूर्ण भविष्यकाळाचे या ठिकाणी उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे. अपूर्ण भविष्यकाळ बघा सर्वांचे योग्य उत्तर बघा. अपूर्ण भविष्यकाळाचं मी रस्त्याने जात असेल, मी रस्त्याने जात असेल. बघा हे वाक्य अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, तू नियमित खेळत जा या वाक्याचा प्रकार सांगा. तू नियमित खेळत जा या वाक्याचा प्रकार कोणता असेल? स्वार्थी वाक्य आहे का हे? आज्ञा या वाक्यामध्ये तू नियमितपणे खेळत जा या वाक्यामध्ये आज्ञा आहे. आज्ञार्थी वाक्य या प्रकारचं वाक्य आहे. विषय क्रमांक पुढचा, सूर्योदय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? आता सूर्योदय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी यायला पाहिजे? स्वरसंधी. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 सूर्योदय या शब्दामध्ये स्वरसंधी आहे. विषय क्रमांक पुढचा, गोविंदाग्रज विचारले हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? गोविंदाग्रज हे कोणत्या कवीचं टोपण नाव होतं? राम गणेश गडकरी. बघा यांचं टोपण नाव गोविंदाग्रज असं होतं. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मी रामूला घरी नेले. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. मी रामूला घरी नेले. आता रामूला या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे. रामू या ठिकाणी शब्द आहे. ला हा प्रत्यय लागलाय. सला नाते. आता सला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? द्वितीय विभक्तीचे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. वनभोजन या शब्दाचा समास सांगा. वनभोजन म्हणजे काय? वनातील भोजन. वनातील भोजन, वनभोजन, वनातील भोजन या शब्दाचा समास सांगा कोणता असेल? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? वनभोजन या ठिकाणी तत्पुरुष समास यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. कवी आणि त्यांचं टोपण नाव पहा. यशवंत दिनकर पेंढारकर यांचं टोपण नाव यशवंत होतं, बरोबर आहे. विष्णू वामन शिरवाडकर, कुसुमाग्रज, बघा हे पण बरोबर आहे. प्रल्हाद केशवात्रे, केशवकुमार, बरोबर आहे. आत्माराव रावजी देशपांडे. आता आत्माराव रावजी देशपांडे, बघा सर्वांचं उत्तर आत्माराव रावजी देशपांडे यांचं बघा बी होतं का त्यांचं नाव? बी कोणाचं होतं? नारायण मुरलीधर गुप्ते. म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक पुढचा, कृष्णाने कंसास ठार केले. कृष्णाने कंसास ठार केले या ठिकाणी या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे? बघा सर्वांचा या ठिकाणी भावे प्रयोग पण कोणता? सकर्मक का अकर्मक? या ठिकाणी बघा सकर्मक भावे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. मुलगा मुलगी, बरोबर आहे. कवी कवयित्री, बरोबर आहे. हंस हंसी, बरोबर आहे. मग या ठिकाणी योग्य उत्तर वरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य उत्तर आहे.
पुढील शब्दापैकी एक वचनी शब्द ओळखा. एक वचनी. शेळी, शेळ्या, शेळ्या अनेक वचनी आहे. पाखरू, पाखरे, पाखरे अनेक वचनी आहे. गाणं, गाणी, गाणी या ठिकाणी अनेक वचनी आहे. मडके. आता मडके बघा, मडके अनेक वचनी आहे का एक वचनी? मडकं, मडके, मडकी. मडकी अनेक वचनी होतो बघा, मडकी अनेक वचनी. मडके एक वचनी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. ज्यावेळी दोन वाक्य उभयान्वयी अव्यय यांनी जोडलेली जातात त्यावेळी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात? बघा, आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी सांगायचं आहे. ज्यावेळी दोन वाक्य उभयान्वयी अव्यय यांनी जोडलेली जातात त्यावेळी आपण या ठिकाणी अर्धविराम या प्रकारचे विरामचिन्हे वापरतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. आनंद या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा. आनंद. हर्ष म्हणजे आनंद, प्रमोद म्हणजे आनंद, तोष म्हणजे आनंद. वरीलपैकी बघा हे सर्व शब्द आनंद या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा. पुढील शब्दाची विरुद्ध अर्थी शब्द चुकीची जोडी ओळखा. अतिरेकी, विवेकी बघा या ठिकाणी बरोबर आहे. अतिवृष्टी, अनावृष्टी बरोबर आहे. अनुकूल, प्रतिकूल बरोबर आहे. अधोगती, अधोगती, अवनती बघा या ठिकाणी बरोबर होईल का? नाही. म्हणजे सर्वांच्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. रात्रीच्या जेवणानंतर थोडेसे चालणे त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? रात्रीच्या जेवणानंतर थोडेसे चालणे आपण त्यांना काय म्हणतो? शर्वरी म्हणजे रात्र. शतपावली बघा, पोरकट, पोरबुद्धीने चालणारा आपण त्यांना पोरबुद्धीने चालणारा त्या पोरकट म्हणतो. रात्रीच्या जेवण थोडेसे त्याला शतपावली. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ सांगा. खायला काळ भुईला भार. फक्त खायला, खायला काळ भुईला भार म्हणीचा अर्थ या ठिकाणी बघा निरुपयोगी मनुष्य, उपयोग नसलेला निरुपयोगी मनुष्य या ठिकाणी म्हणीचा अर्थ आहे. स्वतःची बुद्धी न चालवता समोरची व्यक्ती म्हणेल ते हो म्हणणारा. आता स्वतःची बुद्धी न चालवता समोरची व्यक्ती म्हणेल ते खरे म्हणणारा. सांग काम्या. होय बा. नंदी बैल कोणता असेल? बघा सर्वांनी सांगायचं आहे. स्वतःची बुद्धी न चालवता समोरची व्यक्ती म्हणे ते खरे म्हणणार त्याला आपण काय म्हणतो? नंदी बैल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले या ठिकाणी योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? सर्वांनी सांगायचे पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा सर्वांचे योग्य. पांगिरा ही कादंबरी विश्वास पाटील यांची बघा कादंबरी होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. मावस भाऊ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? मावस भाऊ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 मध्यम पदलोपी समास. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. दिवाकर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा चंद्र, सूर्य, नदी, पर्वत. दिवाकर म्हणजे काय असतो? सूर्य असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य समानार्थी शब्द आहे. वाक्प्रचार योग्य चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखा. बोबडी वळणे. आता बोबडी वळणे म्हणजे काय असतो? सर्वांनी सांगायचे. बोबडी वळणे म्हणजे अतिशय घाबरणे बरोबर आहे. पोटास चिमटा घेणे. पोटास चिमटा घेणे. उपाशी वा अर्धपोटी राहणे हे पण बरोबर आहे. नाक घासणे, शरण जाणे हे पण बरोबर आहे. धूळ चारणे. आता धूळ चारणे म्हणजे एखाद्याला पराभूत करणे, हरवणे. आश्चर्यचकित होणे होईल का? नाही. अचंबा वाटणे. अचंबा वाटणे म्हणजे आश्चर्यचकित होणे. धूळ चाटणे म्हणजे एखाद्याला पराभूत करणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक पुढचा. मनाचे श्लोक खालीलपैकी मनाचे श्लोक बघा खालीलपैकी कोणाचे आहेत? संत रामदास महाराजांचे आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा. तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? वासव, कासार, तरंगिणी. बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर येईल का? तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तलावचा बघा या ठिकाणी कासार यायला पाहिजे योग्य समान शब्द. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. पुरोगामी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता आहे? पुरोगामी, प्रतिगामी. योग्य विरुद्ध अर्थी शब्द पुरोगामी, प्रतिगामी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. कोणालाही कळू न देता एखादी गोष्ट पार पडणे. कोणालाही कळू न देता एखादी गोष्ट पार पडणे म्हणजे कसं? बिनबोभाट. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. माशा मारणे. आता माशा मारणे याचा अर्थ काय असेल? माशा मारणे म्हणजे काहीही उद्योग न करणे. माशा मारणे म्हणजे काय? काहीही उद्योग न करणे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा. भाकरी, अडकिता, खलबत्ता हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा सर्वांचं उत्तर आलं का? भाकरी, अडकिता, खलबत्ता बघा हे सर्व शब्द कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा. पुढील शब्दापैकी विशेष नाम ओळखा. आता विशेष नाम कोणतं असेल? माणूस, प्राणी, गवत, सह्याद्री. सह्याद्री या ठिकाणी विशेष नाम आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. मी अभ्यास केला होता. मी
अभ्यास केला होता या वाक्याचा काळ सांगा बरं कोणता असेल. मी अभ्यास केला होता हे पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. वाक्यामधली क्रिया पूर्ण आहे. मी अभ्यास केला होता वाक्यातली क्रिया पूर्ण आहे म्हणजे पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. हे जग दुःखानं भरलेलं आहे या वाक्याचा प्रकार सांगा. बघा आता सर्वांनी सांगायचं, कोणी चुकायचं नाही. हे जग दुःखानं भरलेलं आहे या वाक्याचा प्रकार कोणता असेल. बघा विधानार्थी वाक्य या प्रकारचं या ठिकाणी हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महर्षी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. महर्षी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी असेल. सर्वांचे योग्य उत्तर का महर्षी या शब्दामध्ये स्वर संधी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराणीचा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे. महाराणीचा, महाराणीचा या ठिकाणी चा हा प्रत्यय लागलाय. चा ची चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात. चाचीचे षष्ठी विभक्तीचे प्रत्यय असतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कला निपुण, कला निपुण कलेमध्ये निपुण असणारा. कला निपुण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास यायला पाहिजे. तत्पुरुष समास. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. दिवाकर हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. सर्वांनी सांगायचंय. दिवाकर विचारले हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. दिवाकर शंकर काशीनाथ गर्गे या कवीचं दिवाकर त्यांचं टोपण नाव होतं. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा वाक्यामध्ये एखाद्या शब्दाला विशिष्ट महत्त्व द्यायचं एकेरी अवतरण चिन्ह या ठिकाणी आपण वापरतो. प्रश्न क्रमांक पुढचा, समूहवाचक शब्द ओळखा. पोत्यांची काय असते. पोत्यांची बघा थप्पी असते. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. पुढील शब्दाचं या ठिकाणी अनेक वचन करा. सासू या शब्दाचं अनेक वचन काय होईल. सासू या शब्दाचं अनेक वचन बघा सासवा असं होतं. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, व्याकरण म्हणजेच खालीलपैकी काय. भाषेचे नियम, भाषेला सरळ करणारे, भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र, वर्ण उच्चार. आता व्याकरण म्हणजे काय असतो. व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपल्या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शब्दाचं मूळ रूप. बघा शब्दाचे मूळ रूप असते त्यांना खालीलपैकी काय म्हणतात. शब्दाचं मूळ रूप असते त्यांना आपण खालीलपैकी काय म्हणतो. प्रकृती म्हणतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. तुम्ही आता यावे, तुम्ही आता यावे या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा प्रयोग असेल. बघा या ठिकाणी भावी प्रयोगाचं वाक्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सामुदायिक या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. सामुदायिक. आता हे बघा एखादा कार्यक्रम बघा सामुदायिक असतो. सामुदायिक या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता. सामुदायिक. वैयक्तिक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत. कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे. सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील. आणि बघा ज्यांना महा TET परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, हिंदी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला आहे करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.